एक 34 वर्षाचा मुलगा एक 2 महिन्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत असताना मरण पावला. मृत्यूचं कारण होतं अल्कोहोलिक लिव्हर डिसीज विथ सिरोसिस. वयाच्या 34व्या किंवा 35व्या वर्षी जर आपल्याला सिरोसिस होत असेल, तर नेमकं काय करायला हवं? नेमकी कुठली काळजी घ्यायला हवी? याच्यामुळे आजचा व्हिडिओ बनवावासा वाटतो. फार वाईट वाटलं. माझ्या ओपीडीला नेहमी येणारा मुलगा. मला आजही त्याचा पहिली किंवा दुसरी व्हिजिट आठवते. जेव्हा पहिल्या व्हिजिटला आला होता, तेव्हा मी त्याला सांगितलं, की "तुझ्या शरीराला दारू सहन होत नाहीये. लिव्हर फंक्शन डिरेंज होतंय. लिव्हरवर सोनोग्राफीमध्ये सूज दिसतीये." त्याची आई सोबत आलेली होती. आईनी त्याला बोलली, की "सर तुम्हीच सांगा, आता काय वय आहे का? दारू पितोय, सकाळी उठल्यापासून दारू पितोय." त्याच्यावर त्याचं वाक्य होतं, की "डॉक्टर दारू पीत नाही काय? डॉक्टर दारू पितातच की, हे काय मला सांगणार?" मी ऐकून घेतलं शांतपणे. त्याला परत पुढच्या व्हिजिटला आल्यानंतर परत त्याच्या टेस्ट केल्या. त्याने दारू बंद केलेली नव्हती. त्याच्या टेस्ट अजून खराब झालेल्या होत्या. 3 महिन्याच्या आत म्हणजे जेव्हापासून मी त्याला सांगितलं होतं, की "दारू बंद कर मित्रा, नाहीतर तुझं वाचणं शक्य नाही." त्यानंतर 3 महिने तो दारू पीत राहिला. कुठल्याही गोष्टीला ऐकला नाही आणि त्याच्या डोक्यामध्ये फिट होतं, की दारूनी हे होतच नाही. मित्रांनी टाकलं असेल, समाजात अजून कुणी कारण आपल्या गल्लीत वगैरे असा एखादा माणूस असतो, की जो वयाचं 70-75 वर्ष वय असतं, पण रोज दारू पीत असतो. आणि मग लोकांना वाटतं, "अरे यार, ह्यानं दारू पितंय 75 वर्ष वय आहे, ह्याला दवाखाना नाही लागला आणि डॉक्टर मलाच का सांगताय दारू पिऊ नको, दारू पिऊ नको आणि डॉक्टर पित नाही काय? सगळे डॉक्टर दारू पितायत." हे त्याच्या नजरेतला व्ह्यू. असा अनेक जणांचा असू शकतो. आपल्या आजूबाजूला असे दारू पिणारे खूप पेशंट असू शकते. त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. सो बेसिकली जे डॉक्टर दारू पितायत किंवा काय करतायत त्याचे परिणाम त्यांनाही भोगावे लागतात. डॉक्टर जरी असले तरीही शरीर शेवटी एकच आहे. आपण किती पितोय आणि ती आपल्या शरीराला सहन होतीये का? आपण कुठली पितोय ह्या सगळ्या गोष्टी पण मॅटर करतात. मी काही प्रॅक्टिकल पॉइंट्स तुम्हाला सांगणार आहे. मी बाकी डॉक्टरांसारखं किंवा दारू पिऊ नको, ह्याच्याने हे होतंय, ते होतंय. हा सल्ला सगळ्याला माहिती आहे जन्मल्यापासून, की दारू प्यायला नाही पाहिजे. पण तरी पण प्रॅक्टिकली हे पॉसिबल आहे का? काही लोकांवर सोशल प्रेशर असतं, काही लोकांना मीटिंग्समध्ये गेल्यानंतर हे होतं, काही लोकांना काहीतरी कुठलीतरी कारणं असतातच. आणि मग मी ऑकेजनलच घेतो, मी आठवड्यातनं एकदाच घेतो, दोनदाच घेतो, बर्थडेलाच घेतो, 31स्टलाच घेतो. हे कारणं पण प्रत्येकाकडे रेडी असतात. सो काय केलं पाहिजे? प्रत्येक दारू पिणाऱ्याने काय केलं पाहिजे? सगळ्यांना बंद करा म्हणतोय का मी? सो बेसिकली तुम्ही सगळ्यांनी जे लोकं ऑकेजनली किंवा रेग्युलर ड्रिंकर आहात, त्या सगळ्यांनी वर्षातून एकदा लिव्हर फंक्शन टेस्ट आणि सोनोग्राफी केली पाहिजे. ज्या दिवशी तुमच्या लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये गडबड दिसायला लागली आहे, ज्या दिवशी तुमच्या सोनोग्राफीमध्ये लिव्हरचा पॅरेन्कायमा अल्टर होताना दिसतोय, तो क्षण आहे की ती दारू तुमच्यासाठी बनलेली नाही. ह्याचं काही जेनेटिक रिलेशन आहे का हो? हो. काही लोकांना दारू सहन होते, काही लोकांना दारू सहन होत नाही. ते काही लोकं कोण आहेत? हे बाहेरून ओळखणं शक्य नाही आणि प्रत्येकाची जेनेटिक स्टडी करणं शक्य नाही. सो जे लोकं दारू पितायत आणि दारू पिऊन त्रास होतोय, तरीही पुढच्या वेळेला दारू पितायत, ह्या लोकांसाठी सावधानतेचा इशारा आहे. की काही लोकांसाठी ही बनलेली नाही. काही लोकं वयाच्या 90व्या वर्षापर्यंत रोज संध्याकाळी दारू पिऊन जगतायत. गॉड गिफ्टेड आहे. त्यांचं लिव्हर गॉड गिफ्टेड आहे. हे सगळ्यांना जमू शकतं का? नाही. ह्याच्यासाठी काही मेडिकल सायन्सनुसार काही सांगू शकतो का? तर एकच गोष्ट आहे, की काही लोकांचं जेनेटिक्स आहे, जे पचवतंय, काही लोकांचं पचवू शकत नाही. मग आपलं पचवतंय का नाही हे बघण्याची जबाबदारी आपली आहे.